अर्जुना झुंज देखे आताचे, हे हो का जे दैव तुमचे, ही निदान सकळ धर्माचे प्रगटले असे. हा संग्राम काय म्हणिपे, ही स्वर्गची येणे रूपे, मूर्त का प्रतापे उदो केला. ना तरी गुणाचेनी पती करे, आरतीचेनी पडी भरे, हे कीर्तीची स्वयंवरे, आली तुझ क्षत्रिये बहुत पुण्य कीजे, ते झुंज ऐसे लाहिजे, जैसे मार्गे जाता आढळिजे. चिंतामणी ना तरी जांभया पसरे मुख, तेथ अवचटे पडे पियुख, तैसा संग्रामो हा देख, पातला असे. आता हा ऐसा अवभेरिजे, मग नाथिले शोचू बैसिजे, तरी आपण आहाणा होईजे, आपण पेया. पूर्वजांचे जोडले, आपणची होय धाडिले, जरी आजी शस्त्र सांडिले, रणी ये. असती कीर्ती जाईल, जगतची अभिशापू देईल, आणि गिवंसित पावतील महादोष. जैसी भातारे हिन वनिता, उपहती पावे सर्वथा, तैशी दशा जीविता, स्वधर्मे विण. ना तरी रणी शव सांडिजे, ते चौमेरी गिधी विदारिजे, तैसे स्वधर्महीना अभिभविजे, महादोषी. अर्जुना, हे युद्ध म्हणजे तुमचे पूर्वजन्माचे भाग्यच समजा, अथवा सर्व धर्माचा ठेवाच प्रकट झाला असे म्हणा. अरे याला काय युद्ध म्हणावे? हा तर तुमच्या प्रतापाने मूर्तिमंत स्वर्गच तुम्हापुढे युद्धरूपाने उभा राहिला आहे. किंवा तुझ्या गुणांचा लौकिक ऐकून तुझवर अतिशय आसक्त झाल्यामुळे ही कीर्तिरूप स्त्रीच तुला वरण्यास आली आहे. अरे, क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे, तेव्हा त्याला हा असला युद्धप्रसंग प्राप्त होतो. ज्याप्रमाणे एखाद्याला रस्त्याने जाताना इच्छित फल देणारा चिंतामणी अकस्मात सापडावा, किंवा जांभईसाठी तोंड पसरले असता त्यात अकस्मात अमृत पडावे, त्याप्रमाणे हा युद्धप्रसंग तुम्हाला प्राप्त झाला आहे, असे तू समज. आता असे हे युद्ध सोडून भलत्या गोष्टींचे दुःख करीत बसलास तर आपले आपणच नुकसान करून घेतल्यासारखे होईल. ह्या रणांगणात जर तू आज शस्त्र टाकून दिलेस तर पूर्वजांनी संपादन केलेली कीर्ती घालविलीस असे होईल. इतकेच नव्हे तर तुझ्या कीर्तीचाही नाश होईल व सर्व जग तुझी निंदा करील आणि अनेक मोठे दोष तुला शोधेत येतील. ज्याप्रमाणे विधवा स्त्री पदोपदी अपमान पावते, त्याप्रमाणेच स्वधर्महीन माणसाची दशा होते. किंवा युद्धभूमीवर पडलेल्या प्रेताला ज्याप्रमाणे गिधाडे फाडतात, त्याप्रमाणे स्वधर्महीन मनुष्याला महादोष व्यापून टाकतात. म्हणून स्वधर्मू हा सांडसील, तरी पापावर पडा होसील, आणि अपेश ते नवचेल, कल्पांतवरी जाणतेनी तवची जियावे, जव अपकीर्ती अंगान पवे, आणि सांगपा केवी निगावे. येतुनिया तू निर्मत्सर सदयता, मिथुनी निगसी कीरमघोता, हरी ते गती समजता, न मनेल यया, ते चहूकडुनी वेडतील, बाणवरी घेतील, तेत पार्था न सुटिजेल कृपाळूपणे. ऐसेनिही प्राणसंकटे, जरी विपाय पा निघणे हटे, तरी ते जियालेही वोखटे मरणाहुनी. तू अणिकही एक न विचारिसी, एत संभ्रमे झुंजो आलासी, आणि सकळवपणे निघालासी मागुता जरी, तरी तुझे ते अर्जुना, या वैरिया दुर्जना, का प्रत्यया येईल मना, सांगे मज. एवढ्याकरिता जर तू तुला प्राप्त झालेल्या क्षत्रिय धर्माचा त्याग करशील तर तुला पाप लागेल, आणि कल्पांतापर्यंतही त्या अपयशाचा डाग धुतला जाणार नाही. जोपर्यंत अपकीर्ती झाली नाही तोपर्यंत ज्ञात्याने जगावे. असे असता तूच सांग की आता या युद्धातून कसे परत जावे. या युद्धातून तू दयाळू अंतःकरणाने व मत्सररहित परत फिरलास तरी ह्या सर्वांना काही ती गोष्ट खरी वाटणार नाही. हे कौरव तुला चोहीकडून घेरतील व तुझ्यावर बाणांचा मारा करतील. पार्था, मग त्या प्रसंगी ह्या तुझ्या दयाळूपणाने तुझी सुटका होणार नाही. इतकेही करून जर कदाचित मोठ्या कष्टाने येथून तुझी सुटका झाली
तरी ते वाचणे मरणापेक्षाही वाईट असेल. आणखी एक गोष्टीचा तू विचार केला नाहीस. तू ह्या ठिकाणी मोठ्या थाटाने युद्धास आला आहेस. जर दयार्द्र होऊन परत फिरलास तर अर्जुना, तूच सांग की तुझा हा दयाळूपणा हे तुझे दुर्जन वैरी कौरव ह्यांना खरा वाटेल का? हे म्हणती गेला रे गेला, अर्जुन अमा बिहाला, हा सांगे बोलू उरला, निका काही, लोक सयासे करुणी बहुते, हा वेचिती आपुली जीविते, परी वाढविती कीर्तिते, धनुर्धरा, हे तुझ अनायासे, अनकळित जोडिली असे, हे अद्वितीय जैसे गगन आहे, तैसी कीर्ती नित्सिम, तुझ्या ठाई निरुपम, तुझे गुण उत्तम तिही लोकी, दिगंतीचे भूपती, भाट होनी वखाणिती, जे एकलिया दचकती, वृत्तांतादिक, ऐसी महिमा घनवट, गंगा जैसी चोखट, तया देखी जगी सुबट, वाट जाहली, ते पौरुष तुझे अद्भुत, ऐकून या हे समस्त, जाहले अति विरक्त, जीवितेसी जैसा सिंहाची हाका, युगांतु होयम मदमुखा, तैसा कौरवा अशिखा, धाकू तुझा जैसे पर्वत वज्राते, ना तरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुना हे तुते, मानती सदा की अगाधपण जाईल, मग हिणवो अंगा येईल, घरी मागुता निघसील, न झुंज तुची, आणि हे पळता पळो नेदिती, धुर्नी अवकळा करीती, न गणित कुटी बोलती, ऐकता तुझ मग ती वेळी हिये फुटावे, आता लाठेपणे कान झुंजावे, हे जिंकले तरी भोगावे मही तळ. हे म्हणतील गेला रे गेला, अर्जुन आम्हाला भिवून पळून गेला. अरे, असा हा तुझ्यावर आलेला लोकापवाद चांगला का? धनुर्धरा, पाहिजे तितके प्रयत्न करून किंवा प्रसंगी प्राणही खर्ची घालून लोक जी कीर्ती मिळवितात ती आभाळाप्रमाणे अनुपमेय व निष्प्रतिबंध कीर्ती मिळविण्याची संधी अनायासाने तुला मिळाली आहे. तुझी कीर्ती अमर्याद असून तुझे गुणही उपमा रहित आहेत अशी तिन्ही लोकात ख्याती आहे. देशांतरीचे राजे रजवाडे स्तुतिपाठक होऊन तुझी कीर्ती गातात. ती ऐकून यमादिक देखील तुला भीतात. त्या कीर्तीचा महिमा गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मल व गहन आहे आणि तो ऐकून जगातील मोठमोठ्या योद्ध्यांना कीर्ती संपादन करण्याचा मार्ग सापडला आहे. असा तुझ्या अद्भुत पराक्रमाचा महिमा ऐकून हे सर्व कौरव आपल्या प्राणावर उदार झाले आहेत. ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकल्याबरोबर उन्मत्त हत्तीलाही प्रलयकाळच ओढवला असे वाटते, त्याप्रमाणे ह्या सर्व कौरवांस तुझी भीती वाटते. ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला समजतात त्याप्रमाणे हे कौरव तुला नेहमी समजतात. तेव्हा आता युद्ध न करिता जर परत फिरशील तर ही तुझी थोरवी नष्ट होऊन तुला हीनत्व प्राप्त होईल. बरे, पळून जाऊ म्हणशील तर हे तुला जाऊ देणार नाहीत. तुला धरून आणून तुझी फजती करतील आणि तुझ्या तोंडावर तुझी निंदा करतील. ते मर्मभेदक शब्द ऐकून मग दुःखी होण्यापेक्षा आता शौर्याने का युद्ध करू नये? जर ह्यांना तू जिंकलेस तर पृथ्वीचे राज्य भोगशील. न तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित, मिळी स्वर्ग सुख अनकळित, पावसिल म्हणून ये गोठी, विचारू न करी किरीटी, आता धनुष्य घेऊन उठी, झुंजे वेगी, देखे स्वधर्मु हा आचारता, दोषू नाशे असता, तुझ भ्रांती हे कवण चित्ता, पातकाची सांगे प्लवेची काय बुडीजे, का मार्गी जाता आडळीजे, तरी विपाय चालो नेणीजे, तरी तेही घडे, अमृते तरीच मरिजे, जरी विखेसी सेविजे, पैसा स्वधर्मी दोषू पाविजे, हेतुकपणे म्हणून या पार्था, हेतू सांडुनी सर्वथा, तुझ क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही, सुखी संतोषान यावे, दुःखी विषाद न भजावे, आणि लाभा लाभ न धरावे, मना माझी येथ विजय पण होईल, की सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंता विना, आपणया उचित स्वधर्मे राहटता, जे पावे ते निवांता साहुनी जावे, ऐसिया मने होवावे, तरी दोष न घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. ह्या रणांगणामध्ये युद्ध करताना तू मेलास तर स्वर्गसुख भोगशील.
म्हणून अर्जुना, ह्याबद्दल आता विचार करीत बसू नको, तर उठ आणि हातात धनुष्य घेऊन युद्धास सिद्ध हो. हे पहा, स्वधर्माचे आचरण केले तर असलेले दोष नाश पावतात. असे असून त्याच्यापासून पातक लागेल हा भ्रम तुझ्या मनात कुठून उत्पन्न झाला? तूच सांग की नाव कधी बुडेल का? त्याचप्रमाणे चांगल्या रस्त्याने जाणारा कधी ठेच लागून पडेल का? परंतु ज्याला चालता येत नाही, तो मात्र कदाचित ठेच लागून पडण्याचा संभव आहे. दूध प्याल्याने मरण येणार नाही, परंतु ते विषाबरोबर सेवन केल्यास तो सेवन करणारा मरेल. त्याचप्रमाणे फलाच्या आशेने स्वधर्माचे आचरण केल्यास मात्र दोष लागतील. म्हणून अर्जुना, निष्काम होऊन क्षत्रिय धर्माने युद्ध कर, म्हणजे पातकाचा लेशही तुला लागणार नाही. सुख प्राप्त झाले म्हणून आनंद मानू नये, दुःख प्राप्त झाले म्हणून खेद मानू नये आणि मनात लाभालाभ धरू नये. या रणांगणावर आपल्याला विजय मिळेल किंवा आपण मरू, ह्या पुढील गोष्टींचा अगोदर विचार करीत बसू नये. योग्य अशा स्वधर्माने वागत असताना जे बरे वाईट प्राप्त होईल ते निमूटपणे सहन करावे. अशा रीतीने मनाचा निश्चय केला म्हणजे सहज दोष घडत नाहीत. म्हणून तू निश्चयाने युद्धास आरंभ कर.